नमस्कार. आपण आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी दिवशी भेटत आहोत. तसं बघायला गेलं तर देवशयनी एकादशी ही खूप महत्वाची आहे, कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि म्हणून ह्या एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत त्याची पूर्णावती होते. ह्या 4 महिन्यामध्ये सृष्टी फुललेली आहे. सगळीकडे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे. सृष्टीमध्ये बघितलं की आपलं मन सुद्धा इतकं प्रफुल्लित होतं आणि उत्साही होतं. आपल्याला एकदम उत्साह येतो सगळ्या गोष्टीचा. मन बघा ओले झालेलं असतं आपलं, तोच भाव आहे. आणि म्हणून या दिवसात सगळे सण वार वगैरे व्रत वैकल्य ही सगळी 4 महिन्यामध्ये आहेत, म्हणून याला चातुर्मास म्हणतात. आणि म्हणून ह्या चातुर्मासामध्ये भक्ती करण्यासाठी भगवंताला जे आवडेल ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. त्याला पान फूल फळ हे सगळं त्याला खूप आवडतं, म्हणून आपण ज्याला जे आवडेल ते त्याला देण्याचा प्रयत्न करतो. ज्याला जे आवडेल ते दिलं ना की त्याला तो आनंद होतो. बघा, भगवंतांनी सांगितलं की सर्व ईश्वरमय सृष्टी आहे, तसं तुझ्या आत्मध्ये सुद्धा मी सुद्धा भगवंताचा आहे. हा भाव सुद्धा ज्ञानी लोकांचा आहे, ज्ञानी भक्ताचा आहे. आणि ज्ञानी भक्त भगवंताला खूप आवडतो, नाही का. भक्त भावपूर्ण जर असेल म्हणजे देव भावाचा उकेल आहे, तो खरं भक्त म्हणायचा. नंतरची पुढची साधना वगैरे ती तर खूपच छान आहे, पण अगोदर आपण पूर्ण भक्त व्हायला पाहिजे. जो विभक्त नाही तो भक्त. आणि म्हणून मी भगवंताचा आहे हा एक भाव आहे. आणि त्याच्यातनं एक सौंदर्य निर्माण झालं, एक माधुर्य निर्माण झालं की भगवंता तू खूप करून करून थकलेला आहेस, आता तू विश्रांती घे 4 महिने. आणि म्हणून भगवंताला भक्त सांगतोय की भगवंता तू आता विश्रांती घे. आणि ते शयन म्हणजे भगवंत झोपला आहे असं माधुर्य त्याच्यामध्ये आहे, त्यात सौंदर्य भरलेलं आहे. भक्ताच्या मागणीला मान देऊन भगवंत म्हणतो की हे तुझे आता आत्मनिरीक्षणाचे दिवस आहेत. आणि म्हणून इथून चातुर्मास सुरू होतो. तसं बघायला गेलं तर एकादशीचा अर्थच मुळी आहे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आणि म्हणून या सगळ्या जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांचं उदात्तीकरण व्हायला पाहिजे असं भगवंतांना सांगायचं आहे. एकादशीच्या निमित्ताने जो संदेश द्यायचा आहे त्यांना आपल्याला, ते संत ऋषी महात्मे यांनी आपल्याला खूप गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत एकादशी विषयी. शब्द रूप रस गंध आणि कामना विकार या 5 गोष्टींचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की शब्द आपल्याला उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सारखे शब्द आपल्याला मुलाचे बायकोचे इतरांचे नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे सगळे शब्द कानावर पडत असतात. पण संतांना असं वाटतं की भगवंताचे शब्द कानावर पडावेत. भजन कीर्तन गीता उपनिषद याच्यामध्ये भगवंताचे शब्द आहेत, ते कानावर पडले की त्याचं उदात्तीकरण होईल. शब्द झाल्यानंतर रस हा आपल्याला मधुर रस पाहिजे आहे. कशाचा? भक्ती रस पाहिजे आहे. भक्ती रस उद्दीपित झाला पाहिजे असं त्याचं उदात्तीकरण झालं पाहिजे. शब्द रस रूप सगळीकडे सगळ्यांना माहिती की आरशात पाहिल्याशिवाय कोणीच बाहेर पडत नाही. रूप सगळेजण पाहतातच, सगळ्यांची मुलाचं रूप पत्नीचं रूप इतरांची रूप सगळी पाहता पाहता आता भगवंताचं रूप पाहायचं, कधी पाहायचं? तर म्हणून हे प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून भगवंताचं रूप पाहण्याकरता त्याची भक्ती करायची असती, त्याला आळवायचं असतं, त्याच्या रूपामध्ये ध्यान लावायचं असतं, एकाग्र व्हायचं असतं. तेच हे भावपूर्ण दिवस आहेत. नंतर कामना आणि विकार. गंध कोणता आला पाहिजे? तर गीतेचा गंध आला पाहिजे, ऋषींचा गंध आला पाहिजे, आचार्यांचा गंध म्हणजे त्यांचा सुवास सात्विकपणा. गंध म्हणजे सात्विकपणा आपल्या जीवनात आला पाहिजे. आणि कामना आणि विकार त्याचं उदात्तीकरण झालं पाहिजे. मला हे पाहिजे तर ते त्याचं उदात्तीकरण झालं पाहिजे की ते मी करेन तर देवासाठी करेन. विषय आहेत, विषय चांगले आहेत, विषय पण असावेत, विषय नाही म्हणून सांगितलं नाही भगवंतांनी, पण विषयाच्याच पाठीमागे धावायचं नाही. विषयाचं उदात्तीकरण भगवंतापाशी जोडायचं. आणि म्हणून फूल सुंदर आहे पण ते माझ्या देवासाठी आहे. गणपतीला लाल फूल आवडतं म्हणून मी त्याला ते लाल फूल वाळणार. देवीला काय आवडतं ते मी देणार. हा भाव भगवंताला आवडतो. म्हणून कामना विकार यांचं उदात्तीकरण व्हावं आणि भावभक्तीने देवाला हे करावं. म्हणून भगवंता का उभे योगे योगे विठेवरती उभे? तर पुंडलिकांनी सांगितलं की भगवंताला तू आता उभा राहा इथे. आणि म्हणून असा भगवंत आपले शब्द मानेल
अशी भावभक्ती पुंडलिकाजवळ होती आणि ती सुद्धा अशी भावभक्ती आपली वाढावी आणि भगवंताने एकदा तरी तुळशीदासांसारखं म्हणावं की तू माझा आहेस, अशी भक्ती आपण करण्याचा प्रयत्न करूयात. आणि म्हणून आज त्या देवशैनी एकादशीच्या दिवशी सर्व संतांना, ऋषींना, आचार्यांना नमस्कार करूयात आणि चातुर्मासाचा प्रारंभ करूयात. नमस्कार.